पैठण शहरात गौरी गणपतीच्या उत्सवानंतर भक्तांनी गोदावरी पात्रात केलेल्या गणरायाचे विसर्जन आणि टाकलेले निर्माल्य स्वच्छ करण्याचे काम शहरातील नारळा भागातील युवकांनी केले आहे। त्यांच्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक केले जात आहे। महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव आणि गौराई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। मात्र विसर्जनानंतर भक्तगणांना आपल्या या देवदेवतांचा विसर पडतो। एकदा गंगेत गणपती बुडवले की संपली जबाबदारी, अशा भक्तांची भावना असते। पण त्यानंतर नदीपात्र स्वच्छ करणं हे मोठं आव्हान असतं। हे आव्हान पैठण शहरातील युवकांनी हाती घेत पैठण नाथ समाधी पाठीमागील गोदावरी पात्रामध्ये स्वच्छता मोहीम राबवली। अभियान राबवताना युवकांची अशी भावना होती की शक्यतो सध्या स्थितीमध्ये गणेश मूर्ती ही प्लास्टिक ऑफ पॅरिसची असते आणि ती गंगेत विरघळत नाही। तसेच त्या मूर्त्या पायाखाली येऊन त्यांचा अवमान देखील होतो। या समस्येवर मात करण्यासाठी नारायणमधील मित्र परिवाराने एकत्र येऊन स्वच्छता मोहीम हाती घेतली। ठरल्याप्रमाणे नाथ समाधी मंदिर पाठीमागील परिसरामध्ये घाटामागे ही मोहीम राबवून गणेश मूर्त्या आणि निर्माल्य गोळा करण्याचं काम करण्यात आलं। या अभियानात सुधाकर सुलताने, सागर वीर, कार्तिक शिंदे, नवनाथ कर्डिले, ओमकार पवार, ऋषिकेश इंगळे, सचिन कानेटकर, दीपक गवळी, निलेश जाधव, अविष्कार झारगड, कृष्णा शिंदे, प्रतीक बेलेकर आदींनी आपला सहभाग नोंदवून गोदावरी नदीपात्रात विसर्जित केलेल्या मूर्त्या या वर काढल्या आहेत आणि गोदावरी नदीपात्र प्रदूषित होण्यापासून वाचवलंय आणि विसर्जित केलेल्या देवदेवतांचा देखील यथायोग्य सन्मान केला। त्यामुळे या युवकांचं शहरभरात कौतुक होतंय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर। दरवर्षी आमचं हा जो मित्र परिवार आहे तो गणेश विसर्जन झाल्याच्या नंतर गोदाघाट परिसरातील निर्माल्य व मूर्ती स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेत असतो। त्याचं कारण असं आहे की या मूर्त्या बऱ्यापैकी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात। ज्यावेळेस आपण त्या गोदाच्या पात्रात टाकतो त्याचं विघटन होण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं। त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, पात्रही स्वच्छ होतं। पर्यायाने इथं येणाऱ्या भाविकांना दुर्गंधी दिसते। त्यामुळे आपल्या पैठणचं नाथ समाधी मंदिर परिसराचं नाव खराब झाल्यासारखं आम्हाला वाटतं। म्हणून आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येत ही स्वच्छता मोहीम हाती घेण्याचं काम केलेलं आहे। यावर्षी हा आमचा दुसऱ्या वर्षीचा हा प्रयत्न आहे। यातून आम्हाला अशी अपेक्षा आहे की नक्कीच एक दिवस याबाबत जनजागृती होईल आणि संपूर्ण पैठणकर या बाबीचा गांभीर्याने विचार करून गोदापात्र स्वच्छ ठेवण्याचं काम करेल। धन्यवाद। स्टार्ट। आज दिनांक 11/2025 आजच्या दिवशी आम्ही सर्व मित्र परिवार गोदावरी नदी पात्राच्या ठिकाणी आलो होतो आणि यायचं असं कारण होतं, कारण ह्या गौराईंचं ज्या गौराईंना आपण लगातार 3 दिवस बसवतो त्या गौराईंना आपण श्रद्धेने पूर्ण भावनेने बसवतो। त्यांचा नंतर विसर्जन केल्यानंतर जे अशा प्रकारे विटंबना केली जाते, अशा प्रकारची विटंबना होते। नदीचं पाणी ज्यावेळेस सुटतं त्यावेळेस ते आपण नदीमध्ये टाकून देतो, पण त्यानंतर ते पाणी आटत जातं, तसे त्या मूर्त्या बाहेर पडत जातात। गणपती म्हणा, गौराई म्हणा, महालक्ष्मी म्हणा, महालक्ष्म्यांचं खूप जास्त प्रमाण आहे। महालक्ष्म्यांचे हात, पाय, डोके हे वेगळ्या साईडला पडलेले आहेत। तरी पैठणमधील सर्व महिलांना, नागरिकांना, भक्तांना, गौराईच्या भक्तांना अशी विनंती आहे की त्यांनी नदी पात्रात विसर्जित न करता, अशा प्रकारचा अपमान जर होत असेल तर विसर्जित न करता त्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या घरी किंवा ठेवून देऊन किंवा शेतजमीन असेल तर शेतजमिनीमध्ये विसर्जित करून त्यामध्ये पुरून आपण एक झाड लावू शकतो आणि त्या झाडाला तुम्ही नाव देऊ शकता। ज्येष्ठ गौरी म्हणा, कनिष्ठ गौरी म्हणा असं नाव देऊ शकतो। पण अशा प्रकारे तुम्ही विसर्जित करता, महालक्ष्मीला नदीकाठी आणता। नदीकाठी आणणं ठीक आहे, नदीकाठी विसर्जित करणं पण ठीक आहे, श्रद्धेचा भाग राहिला। पण श्रद्धा ही नंतर अशी कामं येत नाही। हे श्रद्धाचं रूपांतर हे पापामध्ये केलं, पापामध्ये होतं। हे पाप असं करू नका।